समालोचन कक्षेमध्ये जिथे एकदा रुजू होतील पुन्हा एकदा एक लेजंड कॉमेंटेटर अगदी प्रशांत यादवडे सरांचा एक गोड आवाज या मॅच करिता. धन्यवाद. शुक्रिया आदेश. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. और फाटक साहब जब आते तो बिल्कुल चेहरे पर मुस्कुराहट जरूर होती है. और फिलहाल इस मुकाबले की बात करें तो आज के दिन का एक इम्पोर्टेंट मैच है. अमरदीप जलसार बनाम जयश्री गणेश नगावे. दोनों टीम का आदित्य खिलाड़ी हमारे कॉम्बोस में आना बहुत जरूरी है. वह शानदार मैच देखने का मौका मिलेगा जिस तरह से ये मैच है. और दोनों टीमों ने अच्छा प्रदर्शन किया है. इस बार पहली गेंद पर हमला, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. डाउन द ग्राउंड इज अ सिक्सर. व्हाट अ शॉट, कड़क शॉट. से शुरुआत तो बहुत बढ़िया हुई है. बैकफुट चले गए, इंतजार किया, गेंद को आने दिया, उसके बाद में एक्स्ट्रा कवर पर गेंद को खेल दिया. लेकिन जब तक एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किया. खतरा हो सकता है. बहुत सारी चीजें हो रही है. दिमाग की बत्ती को जला के रखे. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. क्रिकेट में संयम का भी होना बहुत जरूरी. तालमेल बहुत इंपॉर्टेंट है. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. शुभम इंपॉर्टेंट पारी के अंदर एक छक्के की मदद से 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. प्रवीण का ये ओवर है और प्रवीण नबीदुल्ली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. अमरदीप जलसार बनाम श्री गणेश नगाबे, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर हैं. और गेंदबाजी का बागडोर संबंध में प्रवीण नगाबे विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे. बीट में बल्लेबाज चकमा देते हुए गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. इस बार बढ़िया खेल बीच मैदान पर गेंदबाज प्रवीण द्वारा. कॉम्बॉक्स में हमारे साथ इस टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबकी दिल की धड़कन शुभम जी पाध्य. एक तरफ दोबारा वही कहानी, मन बना के खेलने की कोशिश. गेंद को परखना, गेंद को रीड करना बहुत जरूरी होता है. अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत होती है. उसी तरह से गेंदों को पढ़ने की जरूरत है. प्रवीण गेंदबाजी कर रहे हैं. अनवर के पास चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है. एसपी बॉयज ट्रॉफी 2025 चौथे दिन का खेल. प्रवीण तैयार. ब्रॉकोल में गेंद हल्का सा पे, लेकिन 2 आवाज आए हैं. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहा. यह खतरा हो सकता है लेकिन गलत एंड पर थ्रो. और जो नॉस्टेकर एंड है ना, वहां कवर करने के लिए कोई नहीं है. स्टंप के करीब कोई नहीं है क्योंकि सारे खिलाड़ी बॉडी लाइन पर हैं. इसके कारण 2 रन लेने का मौका. चतुराई के साथ विकेट के बीच दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज शुभम और चिराग. प्रारंभिक बल्लेबाज. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. प्रवीण का यह बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. और एसपी बॉयज ट्रॉफी 2025 पार्क जिले का एक मशहूर टूर्नामेंट आप देख रहे हैं. ऑन सेट पर लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन लेग पर, एक 10 मैन पर खिलाड़ी मौजूद है. कवर और एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, बाउंड्री पर सारे खिलाड़ी. क्रिस के गहरे का इस्तेमाल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. मिड विकेट पर गेंद चलेगी. लॉन्ग ऑन पर पुल करने के लिए एक पोजीशन बनाए गए थे लेकिन गेंद जो है ना वो टो को लगी है. ओवर की समाप्ति हुई है. पहले ओवर के बाद रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के नगाबे. और नीतीश का क्या इशारा. बल्लेबाज आउट. तो बल्लेबाज शुभम को जाना पड़ेगा मैदान के बाहर. मैंने वो जो आंकड़ा कहा था 10 का, वही एक बार फिर रहेगा बरकरार. 10 रन 1 विकेट के नुकसान.
यस, बेस की जरूरत है। वैसे दिखाई दे रहा था, अब आंकड़े बदलने वाले सिद्धांत 10 रन स्कोरबोर्ड पर। 10 पर 1, 10 पर 1, शुभम 10 रन बना के बैक टू द पेवेलियन। इनका पैर जो है ना बिल्कुल स्टंप को लगा था और इसके कारण बल्लेबाज को डगआउट की तरफ जाना पड़ा। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए धीरज आ रहे हैं। धीरज के ऊपर भी दारोमदार रहेगा, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, ऑलराउंडर है। प्रवीण की गेंदबाजी की बात करें तो छक्का खाने के बाद एक बड़ा स्ट्रोक आ गया था, उसके बाद में शानदार कमबैक किया गया। गेंदबाजी में भी परिवर्तन होगा। हल्की सी बूंदाबांदी बीच मैदान पर। इससे पहले वो सफेद बादल थे तारामंडल में, अब जाकर अगर देखें तो यहाँ काले घने बादल हैं। और गेंदबाजी में बुलाया गया है परेश को। नगवा भी लेजेंड से गेंदबाजी करेंगे चिराग और धीरज। पहला विकेट अपने जल्दी खो दिया है। इसके बाद में आने वाला मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है। माइकोप ए और द्वारका माई चिकलपाड़ा। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, व्हाइट बॉल का इशारा किया गया। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 11 पर। स्ट्रा से व्हाइट बॉल का 1 है, बाकी अगर देखें तो 22 लेग 22 नो बॉल, वो कॉलम खाली है। और 11 पर 1 नेल्सन आंकड़ा। हल्की सी बूंदाबांदी आप देख सकते हैं। कैमरामैन बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं। प्रोलिंग स्पोर्ट यूट्यूब पर ये चैनल जो है बहुत बढ़िया काम कर रहा है। आज 2 टूर्नामेंट चल रहे हैं, धर्मवीर चषक बांद्रा में और वेडी के मैदान पर। ये रिवर्सिव रचनात्मक अल्टी पल्टी चेंडू सीमारे पार, शानदार चौकार। अल्टी पलटी आणि बॉल करतोय इथे आता कल्टी। आई चेंडू सीमारेषा पार 4, दर्जेदार नजाकत पाहायला मिळते मैदानावरती। अप्रतिम बॅटिंग करत असताना धीरज, व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग, चौकार। फेड डिलीवरी तो आपने रिव्यू लॉस किया है। बल्लेबाज आपने रिव्यू लॉस किया है। नगावी टीम ने ये रिव्यू लॉस किया है। 15 रन 1 विकेट के नुकसान पर। बारिश बहुत तेज, चतुरा के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर नाउ 19। इस ओवर की अगली गेंद परेश द्वारा फुल टॉस गेंद पर हमला करने का प्रयास जरूर किया गया था। गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी तैनात है और अब नो बॉल का इशारा अंपायर कर रहे। बीमर गेंद है। इससे पहले वो धीरज ने मांग की थी क्या ये गेंद बीमर है, सवाल पूछा था, डीआरएस लिया गया था। नीतीश ने कहा नहीं भाई इस बार ये फिर डिलीवरी। अब जाकर ये बीमर गेंद है। ऑनफील्ड अंपायर मैदान के अंदर सादिक राजापुरकर और साजिद लाला ने कहा। स्कोर कुल मिलाकर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति में रन संख्या कुल मिलाकर 21-21। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही। इस बार ऑन साइड पर कड़े कड़े गेंद को खेलना चाह रहे थे बैटर। इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया खेल रहा है। धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर परेश आ रहे हैं। स्कोर 21 पर 1। ओवर दूसरा प्रगति पर है। 4 ओवर का ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। गेंदबाजी कर रहे गेंदबाज परेश। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार फॉलो करने की पूरी कोशिश है। रीच करना चाह रहे थे बैटर चिराग। धीरज वैसे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। चिराग इस पक्ष स्ट्राइकर एंड पर है और स्कोर 21 1 विकेट के नुकसान पर। परेश गेंदबाजी कर रहे हैं और बारिश बहुत तेज हो रही है। अब मजा आएगा। क्वालिटी क्रिकेट अगर रबर बॉल का टूर्नामेंट है। अब हमें उछाला कवर पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर 2 खिलाड़ी भाग रहे हैं। कैच नहीं हुआ, 2 रन लेने का मौका मिलेगा
अब अग्नि परीक्षा होगी, गेंदबाज, बल्लेबाज और उसके साथ ये सारे खिलाड़ी जो मैदान के अंदर फील्डिंग कर रहे हैं। एसपी बॉयज ट्रॉफी 2025 का ये अद्भुत खेल बीच मैदान पर, स्कोर 19 पर 1। ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल जारी है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट पर खिलाड़ी है और बैठने के लिए पुख्ता इंतजाम इस प्रतियोगिता में। वेडी का खूबसूरत ग्राउंड है और जिसमें आप देख सकते हैं कम से कम 5 डगआउट हैं, एक कम बॉक्स। तो एक बेहतरीन टूर्नामेंट और उस टूर्नामेंट के लिए एक बेहतर ग्राउंड। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। रन संख्या फिलहाल 24 for 1। 2 ओवर की कहानी और 2 ओवर का जो खेल है जिसमें 24 रन 12 का औसत है। आइए एक कुंदन हमारे साथ जुड़ेंगे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर नाउ स्कोर 24 for 1, श्री गणेश नगावे। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल पराग को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। पराग के ऊपर भी दारोमदार रहेगा। इस वक्त आपके स्क्रीन पर पराग है, सामने चिराग, पराग टू चिराग। अब मजा आएगा, ये बैटन इंटरेस्टिंग है। और चिराग के दर 3 पर स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है, 5 गेंदों का सामना किया है। बट्टा पकाने के बाद भी उछाल जरूर था। ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बैटर चिराग। पराग की पहली गेंद पर जवाब नहीं था बैटर के पास। बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। स्कोर 24 पर रुका हुआ, 24 for 1। थर्ड मैन कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग अप, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। इस बार ऑन साइड पर खेल दिया, इतना बेहतर टाइमिंग तो नहीं कर पाए। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल हुए, फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। नाउ स्कोर मूव्स ऑन 26 या एक बार फिर 27, नहीं इस बार 26। बल्लेबाज चिराग बैक टू द पेवेलियन। पराग ने बहुत ही शानदार गेंदबाज, मिड विकेट पर लाजवाब फील्डिंग रही है। अच्छा थ्रो, बल्लेबाज आउट। ऑन साइड पर गेंद को खेला गया था और फॉरवर्ड स्टंप पर गेंद थी। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर थोड़ा सा फंबल हुए, तीसरा रन लेना चाह रहे थे। और हमेशा कहा जाता है कि जब आप मिसफील्ड कर रहे हैं तब आपको भागना नहीं है, और आपने भागने की कोशिश की और बल्लेबाज चिराग को मैदान के बाहर जाना पड़ा। सचिन न्यू बैटर नंबर 4 पर बैटिंग करने के लिए। स्कोर 26, 2 विकेट के नुकसान पर। पराग बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है। दर्शनीय स्ट्रोक। आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। क्या गजब का शॉट था ये बल्लेबाज सचिन का। सचिन 6, स्कोर 32, 2 विकेट के नुकसान पर। फिलहाल पराग अपने बॉलिंग माप पर तैयार है सामना करने के लिए। जो बल्लेबाज है सचिन ने आगाज तो बिल्कुल बढ़िया किया है। एक गेंद में, पहली गेंद पर आप छक्का जाने तो माइंडसेट बहुत अच्छा है। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर ऑन साइड पर। और पराग का ये ओवर, पहली गेंद पर बिंदी गेंद, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर सिक्सर। पैरों पर अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, विकेट के सामने पाए गए। पराग ने यहां बदला लिया है। आग के नीचे होती है, खास करके राग के नीचे होती है आग। मैदान के अंदर कमाल कर रहे पराग। फिलहाल आप देख सकते हैं पराग की गेंदबाजी, एक सिक्सर आने के बाद कमबैक कर रहे, बदला लिया और सचिन को बैक टू द पेबल भेज दिया। शफल होके खेलने की कोशिश, लेकिन जब गेंद फिनिश हुई तब जाकर बल्लेबाज जो है ना मिडल स्टंप के सामने खड़े थे।
न्यू बैटर अमित स्कोर 32 विकेट के नुकसान पर धीरज 5 पर बैटिंग कर रहे, 2 गेंदों का सामना किया है। तो धीरज का स्ट्राइक रेट बहुत बेहतर है। रचनात्मक बल्लेबाजी कर रहे, कलात्मक बल्लेबाजी करते हुए पराग का तैयार सामना करने के लिए अमित स्कोर 30 पर 2 पर 3। इसके बाद में जो आने वाला मुकाबला है, 2 टीमें तैयार हैं, माइकोप और द्वारका माई। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, रन लेना चाह रहे हैं, मना किया अंदर धीरज ने। धीरज तो बिल्कुल आउट हो गए। तो नए बैटर आए हैं बैटिंग करने के लिए, अमित और सचिन है बीच मैदान पर। विकेट के सामने पाए गए बल्लेबाज धीरज, जिनकी बहुत ही महत्वपूर्ण विकेट। ये क्या कर रहे हैं भाई? एक्शन भी इतना अच्छा नहीं था जब ये बॉल आपने रिलीज किया। देखिए किस तरह से गेंदबाजी आपने की है, छते पर डालने की कोशिश, सर इनका गिर रहा है जब बॉल डिलीवर कर रहे हैं। 1 पर ओवर का इशारा किया सादिक ने। स्कोर फिलहाल 34 रन। इस बार उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, लॉक लेग पर खिलाड़ी है लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। 1 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स। ये थर्ड मैन पर एक खिलाड़ी तैनात है, उसके बावजूद जो स्क्वायर लेग और फाइंड के बीच जो गैप था, उस गैप में गेंद चली गई थी। बैटर अमित के बल्ले से चौका, काफी ऑफ टाइम के बाहर से गेंद को खेल दिया था। फाइंड लेग बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस। और इसके बाद में बदला लिया। क्या हो रहा है मैदान के अंदर? एक छक्का विकेट, एक चौका एक विकेट। और प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है। का स्वागत है। आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2025 के अद्भुत कहानी। पराग का यह ओवर इंटरेस्टिंग हो रहा है। 1 ओवर 14 रन 2 विकेट। इवेंटफुल ओवर की समाप्ति हुई है। अनिल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। निर्णायक ओवर का खेल है। माइकोप ए और द्वारकामाई चिकनपाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आई है। माइकोप ए संघाचा कॅप्टन आणि द्वारकामाई चिकनपाड़ा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर स्कोर 38 for 4। श्री गणेश नगाबे टीम पहले बल्लेबाजी करते हुए। अमरदीप जलसार की तरफ से गेंदबाजी करने का मौका अनिल को मिला। टप्पा खाने के बाद उछाल था। इस बार बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए और कभी कभार आप क्या करते हैं, चप्पल हो जाते हैं, तो वो भी देखा जाता है। और अंपायर सादिक राजापुरकर वही समझाते हुए अनुभवी गेंदबाज अनिल गेंदबाजी कर रहे हैं। ये भी खराब गेंद होगी, टप्पा खाते उछाल मिला, वाइड बॉल का इशारा। अभी भी सादिक राजापुरकर वो ओरिजिनल एक्शन है ना वाइड देने का, वो मेरे हिसाब से वो कल दिखाएंगे, कल या जो मंडे का मैच होगा। 1 पर ओवर का इशारा इन्होंने किया। स्कोर 39 for 4। अनिल धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं। काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट प्रो लिंक स्पोर्ट पर देख रहे हैं। आगे आकर गेंद को खेल दिया साइड पर, हवाई फायर। सचिन उनका नाम, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना उनका काम, सिक्सर। हवाई फायर, हवाई यात्रा पर गेंद, गोइंग गोइंग एंड गॉन।
खेल रहे हैं। इस बार टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल ऑन स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बैटर। बीट हुए चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। रन संख्या 51, 4 विकेट के नुकसान पर आखिरी 2 गेंदों का खिलाना बाकी है। माइकोप ए और द्वारका माई दोनों टीमें तैयार है अगले मुकाबले के लिए। इस बार थोड़ा सा आगे आके गेंद को गैप में खेल दिया खूबसूरती के साथ, आउटफील्ड सुपर फास्ट, लेकिन बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर। काउ कॉर्नर पर खिलाड़ी है, तेजी के साथ भागकर गेंद को रोका गया। सिद्धू हमें एक बार फिर दिखाएंगे प्रो लिंक पर किस तरह से वो फील्डिंग हुई है। शानदार फील्डिंग डीप मिड विकेट पर लाजवाब तरीके से गेंद को रोका गया, लेकिन गेंदबाज भी तैयार है। तो चले एक बार फिर उसी गेंद की तरफ जाएंगे। सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर मिड विकेट पर और रिले पेंडिंग हवा में गेंद है, थर्ड मैन पर पीछे खिलाड़ी नीचे खिलाड़ी, ये कैच तो नहीं होगा। कम से कम 2 रन लेने का मौका। सचिन और राकेश ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। अब रेस लगी है, कौन जीतेगा? और बल्लेबाज आउट। आखिरी गेंद पर रेस है और इस वक्त अगर रेस है उसमें आपको बेस देना होता है तो बेस दिया। फिलहाल थर्ड बैट के खिलाड़ी ने देखिए आगे आकर गेंद को खेलने का प्रयास, बल्ले का भारी किनारा लगा था, बहुत ऊपर गेंद तारा बनने में चली थी, गई थी गेंद के नीचे, खिलाड़ी आगे थोड़ा सा दूर रहे और उसके बाद में ये देखिए एक बार फिर वो रेस है, भाग रहे, भागने की जरूरत है, रेस फील्डर ने जीती है। बहुत बढ़िया तरीके से शानदार तरीके ऍक्शन रिप्ले था आपके लिए। आता यानंतर लगेच सामना होणार आहे मायकोप ए आणि द्वारकामाई या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल। 24 चेंडूमध्ये 56 धावांचं आव्हान आहे। सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या पालघर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेले कमेंटेटर मायकोप संघाचा कॅप्टन वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सरचे स्वागत आहे। आणखीन एक धमाकेदार मॅच आम्ही घेऊन येणार आहोत जिथे बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी बघायला मिळेल। छापसा कॉल चिखलपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे। फाटक साहेब थँक्यू सो मच। आणि आता निर्णय क्षेत्ररक्षण बॅटिंग मध्ये किती धावा मापक 4 षटकांचा सामना नक्कीच आम्ही 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू। किती पर्यंत रोखाल? 40 से 50 टीम मध्ये बदल? नो चेंजेस पहिल्या षटकात किती विकेट? 2 पहिल्या षटकात किती धावा? नक्कीच 20 प्लस मारण्याचा प्रयत्न करू। सुरुवात अतिशय महत्त्वाची आहे। दोन्ही बाजूने प्लॅन तयार आहे। तर चिखलपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मैदानावरती मायकोप संघाला बॅटिंग करायचे, दोघांचे प्लॅन तयार आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अनिश्चितता प्रचंड ठासून भरलेली आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। प्रत्येक वेळेला ए प्लॅन तुमचं काम करेल याची काही गॅरंटी नाही, परंतु जर निर्णय घेतलाय आणि प्लॅन तयार आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला मैदानात कामगिरी करावी लागेल। ही जुगलबंदी नंतर रंगणार आहे, तत्पूर्वी आपण मैदानावरती आणखीन एक मोठा मॅच धमाल कमाल पाहणार आहोत। त्यासाठी प्रो लिंक यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हा थरार पाहायचा आहे। ज्यावेळेला सामना सुरू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल प्रमोद शेडगे यांचा। ओव्हर टू कॉम्बॉक्स। बॉल द्या
थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. सामन्याला होते सुरुवात. 56 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल उसके घेणारा होता, सरळ चेंडू निघून जाईल वाईटच्या स्वरूपात, कारण डोक्याच्या वरून हा चेंडू पिच झाला होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 56 धावांचं 1 रन येते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 56 धावांचं लक्ष आणि 56 धावांचा लक्षांचा पाठलाग करताना गणेश स्ट्राईक एंडकडे आहे. वैभवला आपण पाहतायत गेल्या मॅच मध्ये गणेशने काय कमालीची बॅटिंग केली होती, झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली होती. यावेळेला गणेशचा हा फटका पुन्हा एकदा मात्र झंझावती फटका पाहायला मिळतोय. क्लास कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा SP बॉईज ट्रॉफी षटकार आणि राहुलजी अरविंद कवळी साहेब यांचं षटकाराने स्वागत. त्यांचा मी उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये. या विभागामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धेचं शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी ही माझ्याकडून असेल, हे राहुलजी अरविंद कवळी साहेब नेहमीच दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. अतुलजी तिवाड साहेब वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपलं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आपण पाहिलं षटकार आला आणि षटकारानंतर यावेळेला कमबॅक केले गेले धवलच्या माध्यमातून. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. गणेशला परतावं लागेल. षटक क्रमांक पहिलं 56 धावांचा पाठलाग करताना. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. टाइम आउटचा नियम तर माहितीच आहे, नो डाऊट अबाउट इट. तुमचे गेम प्लॅनिंग मात्र अगोदरच आपण रेडी ठेवा. प्रवीण भोईर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, एक अष्टपैलू नेतृत्व. सफाळे विभाग क्रिकेटची पंढरी बनली गेले. टेनिस बॉल क्रिकेटचे धमाके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आपण माकणीमध्ये उतरलात तर तुम्हाला यंगस्टार चषक माकणे हा चषक पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट 42 जणांचा समूह, लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मंगलदासजी घरत माकणे आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली ती दखल यंगस्टार क्रिकेटर्ससाठी. त्यानंतर पुढे आला तर तुम्हाला विठ्ठलवाडीमध्ये कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ एक अतिशय बाप्पा मोरया चषक पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. त्याच्या थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला विरातन बुद्रुकच्या मैदानात अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पाहायला मिळतात. त्या ठिकाणी शिवनेरी चषक डे अँड नाईटचा फॉर्मॅट, अनिल किनी आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यानंतर श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी चषक ऑन साईटला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु एकच धावेवर प्रवीण भोईरला थांबावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. त्याच्या पुढे जर गेलात तर तुम्हाला जलसारचं हे मैदान आणि अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी. जलसार गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहिली. मध्यंतर ती व्यत्यय आला आणि त्यामुळे ती थोडंसं मात्र कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होताना ती थांबली. आणि त्याच्या पुढे गेलात तर तुम्हाला विटी लाईनचा वर्ल्ड कप अर्थातच रॉकी चषक आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटचा वापर केलाय. वैभव भोईरचा हा फटका सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय आणि इथून आपण पाहू शकाल 2 रन्स कंप्लीट केले गेले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 3 धावा कंप्लीट होतील. धावा खूप महत्त्वाच्या आहे. सिंगल डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करत असताना या 3 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 11 वर 1 जाऊन पोहोचले गेले. 56 धावांचा पाठलाग करताना, म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. थांबायचं नाहीये. त्यामुळे मात्र वैभव भोईरने इरादे पक्के स्पष्ट केले. धवलच्या अगेन्स्ट 11 ला 1. फुल टॉस बॉल ऑन साईडला मिस टायमिंग आहे.
फिल्डर येत आहेत, कोणती चुकी करणार नाही आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. सचिन येत आहेत त्या ठिकाणी, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, फलंदाज बाद. अगदी स्टिकरला बॉल जाऊन आदळला होता. जर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला असता तर डेफिनेटली आउट ऑफ द पार्क बॉल निघून गेले असते. प्रफुल्ल पहिल्या दिवसात सुद्धा मात्र प्रफुल्ल यांची हजेरी होती. चांगले खेळाडू आहेत. तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज असते. अलीकडच्या काळामध्ये हे स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा आता खूप कॉम्पिटिशन वाढताना पाहायला मिळतं. एका खेळाडूला संधी त्याला मिळाली की तो संधीचं सोनं करतो. ॲज अ फिल्डर म्हणून असेल, ॲज अ बॅटर असेल, ॲज अ बॉलर असेल, ॲज अ ऑलराऊंडर असेल, त्या वेळेला मात्र संधी मिळते तेव्हा तो जागा पक्की करतो. आणि अशा वेळेला खूप टफ असतं की नवीन खेळाडूला संधी मिळेल की नाही, नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला प्रफुल्ल आल्या आल्या धम्माका पुल आणि चेंडूला केलाय गुल. 6 धावा. क्लासी शॉट. काय फटका खेळला होता. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये रिकी पॉन्टिंगची आठवण आली. अशा पद्धतीने पुलचा फटका हा आपण पाहताय. संघाची धावसंख्या फलकावर अमरदीप जलसार टीमची जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. श्री गणेश नगावे टीम एका साईडला आता अडचणीत येते. 56 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये करत असताना पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 17 धावा 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकंदरीत 11 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला. 17ला 2. हिरवळ असं मैदान, डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान आपण पाहतायत. रिमझिम पावसाला सुरुवात होते. यंदाचा पाऊस लवकरच आला. 7 मेचा दिवस तो कोण विसरेल. असं वाटलं पावसाला की 7 जून उगवलाय तो 7 मेचा दिवस. आणि त्यानंतर मात्र पाऊस थोडासा कुठेतरी गायब झाला आणि पुन्हा एकदा रिमझिम पावसाच्या सरी काल बरसल्या. मध्यंतर 1 ते 2 दिवसा अगोदर आपण पाहिलं गेल्या वीकमध्ये खूप पावसाने, मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. धीरज एका साईडला गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटने जरूर सुरुवात केली, परंतु श्रीकृष्ण चाफेवाडी या टीम बरोबर प्रथमेश बंटीला आणि प्रणय पाटीलला ज्या पद्धतीने चेंडू त्याने निर्धावच्या स्वरूपात टाकण्यात यश मिळालं होतं ते षटक निर्णायक पाहायला मिळालं होतं. विकेट मेडन ओव्हर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्यात फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 56 धावा विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 17. अमरदीप जलसार टीमला 37 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. प्रेक्षक वर्ग म्हणजेच या मैदानाचा परिपूर्ण मात्र एक अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो. ऑन साइडला प्रफुल्लचा हा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः धीरज येत आहेत. विकेट टेकर गोलंदाज. आज धीरजने प्रभावित मारा केलेला आहे. विलक्षण कामगिरी करताना. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग.
सर्वांचं सहर्ष स्वागत. 19ला 3, 37 रनची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिवेशला आपण पाहतायत, या टीमचा बाहुबली. परंतु आज चांगली कामगिरी करावी लागणार आहे. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवलात तर येणारा वर्तमान काळ खराब जातो. 37 रनची आवश्यकता. पहिला दिवस वैतरणा बॉयज, स्वामी 11 फणसपाडा या टीमने बाजी मारली, क्वालिफाय झाले. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला ह्या वेळेला आपण पाहू शकतायत एक्झिक्यूट केलंय. 1 रन मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 36 रन. इथे डॉट बॉल आणि विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट श्री गणेश नगावे टीमला. आणि एका साईडला धावा आणि फक्त धावांचा वेग आणि या धावा अचीव करण्याचं ध्येय मैदानाच्या आतमध्ये. हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. धीरजने आज काय कमालीचं षटक हाताळलंय. आज फक्त धीरजच्या नावाची चर्चा, धीरज नावाचं वादळ घोंगावलं गेलंय. प्रत्येक वेळेला आपण बॅटरला म्हणतो की आज मात्र या बॅटरचा जरूर दिवस आहे, परंतु आज धीरजने आपल्या नावावर दिवस केलाय. जबरदस्त आपण पाहू शकतायत. येणारी प्रत्येक सकाळ ही मात्र काहीतरी आपल्या कानात सांगून जाते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20ला 4, 20 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम. ऑन साईडला फटका छान आहे. फिल्डरला बीट केलंय. अचानक चेंडूने उसळी घेतली. नशिबाचा चौकार. 4 रन. धावसंख्या 24. बॉल आलेला आहे, मॅच बॉल. धन्यवाद प्रेक्षकांनो. असेच बॉल मात्र तुम्ही परत मैदानाच्या आतमध्ये द्या. 24 धावा फलकावर. 24. सामना बॅलेन्सिंग आहे. 32 रनची आवश्यकता. दोन्हीही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस आहेत जिंकण्याचे. उलटाच बॉल होता. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत, चुकी केली. कॅच ड्रॉप्ड. 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. या धावसंख्येवर 25. या अगोदर हर्षने स्कोरिंग केली, त्यानंतर सार्थ पुन्हा एकदा कंटिन्यू चांगली स्कोरिंग करताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ. अखेरीस 25 धावा. पहिल्या षटकात 17. या षटकामध्ये अवघ्या फक्त 8 धावा. धीरज काय गोलंदाज. रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. शुभम गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 31. पहिलाच बॉल. अखूट टप्प्याचा चेंडू. थारा नाहीये या बॉलला.
प्रतीक्षा करत असतात फलंदाज. अकुट टप्प्याच्या चेंडू कधी येईल आणि चेंडू मी बाउंड्री लाईनच्या बाहेर कधी फेकून देईन. षटकार. माहिती देतील ऑन स्क्रीनवर उद्याच्या दिवसातील संघ कोणते आहेत. संघाची धावसंख्या 31ला 4, 25 रनची आवश्यकता. पॉवरफुल बॅटिंग आर्यनच्या बॅटमधून पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅटची एज आर्यनला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगली यावेळेला गोलंदाजी होत असताना षटकार आला आणि षटकारानंतर मिळालेली विकेट. पूर्णांक 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. आता विजयासाठी 10 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा कराव्या लागतील. पराग चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वतः येता शुभम. व्हॉट अ कॅच. अ ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग अँड बॉलिंग हिअर बाय शुभम. विकेट डाऊन. आठ बॉल 25 रन. आतापर्यंत पंचांची भूमिका चांगली राहिली. तिन्ही पंचांनी दमदार आणि शानदार कामगिरी केली. 31ला 6. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या चुका होतात. 27-28 कॅमेरे असल्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्र टाइम्स मध्ये आपण न्यूज पाहिली असेल. पंचांबद्दल भरपूर टीका होत असताना पाहायला मिळते. एड्रियन होल्डस्टॉक या पंचांवर मात्र आक्षेपार्ह घेतला गेला डॅरेन सॅमी यांनी. सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांना मात्र ती तक्रार केली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॅटचं टॉप एज अँड टेकन. SP बॉयज ट्रॉफी. विकेट डाऊन. विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. अजूनही संयम बाळगावा लागेल. ज्या पद्धतीने शुभमने गोलंदाजी केले. विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. हॅट्रिक बॉल आहे आणि जयेश बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. निक नेम आपल्याला पाहायला मिळतं. SP बॉयज ट्रॉफी. शुभमजी पाध्ये साहेब, वेडी ग्रामस्थ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शिस्त, संयम आणि खेळावर अतूट प्रेम याचं दुसरं नाव म्हणजे शुभमजी पाध्ये. अप्रतिम चांगला फटका आहे. यासाठीच ओळखला जातो. आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. आल्या आल्या जयेश बॉम्ब यावेळेला दर्शवतो टायगर अभी जिंदा आहे.
धावसंख्या स्कोर कार्डवर 37. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल. रविवारचा दिवस, संडे फंडे पाहायला मिळेल. हक्काचा आणि सुट्टीचा दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. 29 जून 2025 मंगलमूर्ती विरातन वर्सेस पहिला सामना जय महाराष्ट्र चिखलपाडा. बिग फाईट NCC सफाळे वर्सेस श्रीराम कसराळी. मात्र या दोन टीम मध्ये जबरदस्त एक बिग फाईट पाहायला मिळेल. उज्ज्वल संघ मताने वर्सेस जो मात्र आपण पाहिला दुसऱ्या वर्षाचा चॅम्पियन्स राहिला होता तो संघ दातिवरी टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. तिसरा सामना, चौथा सामना श्री जागमाता रावळे वर्सेस त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. निहिलकिनी याच्यावर परिपूर्ण दारोमदार असणारा आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. ताई पॅकर्स या टीम मधून खेळताना आपण नेहमीच पाहतो त्यांचा संघ पाहायला मिळेल. त्रिशिका 11 किरण कारभारी पुरस्कृत गावदेवी वैतीपाडा. जयप्रकाश एडवन वर्सेस क्रियांश 11 आई आशापुरी एडवन. मृदुल पाटील यांचा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. 2 एडवनचे संघ. थँक्यू सिद्धू. सिद्धांत बर्थडे बॉय. स्लोवर वन चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉल 19. जसा रिमझिम पाऊस, प्रेक्षकांची तारांबळ, परंतु हे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हीच ती खरी मजा असते. एक काळ असा होता एप्रिल पर्यंत आपण मॅक्झिमम मार्च पर्यंत क्रिकेट खेळलं जायचं. अप्रतिम चांगला फटका आहे. फोर्स केलं या बॉलला. 1 बाउन्स ओर दी रोप. दिवेशच्या बॅट मधून बाहुबलीच्या 4 रन. पीडी आपलं खूप खूप धन्यवाद. अप्रतिम सुपर डिलिव्हरी, परंतु या वेळेला या बॉलवर पाणी फेरलं. बाईच्या स्वरूपात 4 रन मिळतील. नशिबाचा चिरागचा हा बॉल ह्या वेळेला संधी होती. प्रयत्न केले होते. या बॉलला जर धमाका आला असता तर कदाचित इथे सामना फिनिश होण्याच्या मार्गावर असता. 9+1 हा बीमर नाही तर बीमार करणारा बॉल होता. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 9 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिटी ऑफ क्रिकेट. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 47ला 7. आता फ्री हिटच्या बॉलवर जयेश. बॉम्बला मात्र सुवर्ण संधी आहे. ही संधी घ्यावीच लागेल. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे बोल. म्हणून त्यामुळे कधी कधी जोखीम पत्करावी लागते. तो क्रिकेटचं मैदान असो, आयुष्य असो. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. जयच्या बॅट मधून कडक शॉट, धमाका. विंकोजी मात्र यांचं षटकार आणि स्वागत. 6. आता बॉल आहे 2 आणि 2 मध्ये 3.
2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 3 रन्स. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. सामना होता कुठे आला कुठे. चिराग पुन्हा एकदा बॉलर तयार. वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो ओव्हर द विकेटने. शॉट ऑफ लेन चेंडू आणि काय पिक केलंय. फोर्स केलंय. स्टायलिश फिनिश. टायगर अभी जिंदा आहे. दर्शवत असताना आपण पाहू शकाल. जयेश व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल अनबिलिव्हेबल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. क्लास बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन अमरदीप जलसा टीम. आपण हँडशेक करायला विसरू नका. प्रवीण भोईर अँड कंपनी. वैभव भोईर आपण हँड